मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। सरकारकडून मनोज जरांगे यांच्या अद्याप उपोषणाची दखल घेण्यात आली नाही। आज सरकार मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे शिष्टमंडळ पाठवणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे। आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा आणि मुंबईतील रस्ते मोकळे करा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले, तर मुंबई बाहेरच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत। सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। आझाद मैदानावर पत्रकार महिलांवरील हल्ला अयोग्य असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा असंही मुख्यमंत्री म्हणालेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा सक्त विरोध आहे असं छगन भुजबळांनी म्हटलंय। ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे स्पष्ट केलंय। मराठा म्हणजे कुणबी नाही तसा निर्णय कोर्टाने 2003 सालीच दिलाय असंही ते पुढे म्हणालेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय, आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, त्यामुळे सरकारने वेळ काढूपणा न करता तत्काळ आरक्षण लागू करावं असं जरांगे म्हणालेत। मनोज जरांगे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांना खडेबोल सुनावले। मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, ज्यांना गोंधळ घालायचाय त्यांनी गावी निघून जा असं जरांगे म्हणालेत। संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली। संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली। मराठ्यांना आरक्षणासाठीचा हा लढा असून सरकारने याबाबत चर्चा करत लवकर मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आंदोलकांचे जर असे लाड झाले तर कुणीही येईल आणि मुंबईत धुडगूस घालेल असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय। जरांगेंच्या आंदोलनामागे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लोक आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगेंची मागणी योग्यच आहे अशी प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकरांनी दिली आहे। कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही आपली ही मागणी असल्याचं म्हणत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी प्रतिक्रिया आमदार राजू कारेमोरे यांनी दिली आहे, तर जातीनिहाय जनगणना करून मग निर्णय घ्यावा असंही ते म्हणालेत। सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आंदोलकांच्या भावना तीव्र आहे हे मान्य, पण जे आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत त्यांच्याशी सामंजस्याने वागायला पाहिजे असं दानवे म्हणाले। मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली। बैठकीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली। काही आंदोलक हुल्लडबाजी करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत। बीएससी आरबीआयला जात घोषणाबाजी करून प्रश्न सुटणार नाही, मुंबईकरांचे हाल नको आणि आपली ही बदनामी नको अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मराठा आंदोलकांनी केलेल्या घेरावावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्याच भावनांचा आदर केला पाहिजे, लोकांच्या वेदना ऐकून घेणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट दिली। सरकार ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं। मराठा आंदोलनावर मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय विरोधक पुढे जाऊच शकत नाही आणि आंदोलनाला कोणाचं बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ असं म्हणत राणेंनी विरोधकांना इशारा दिलाय।
दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा बांधवांनी रोष व्यक्त केलेला आहे। आमदार खासदार जागे व्हा अशी हाक देत आंदोलकांनी रांजणगावात बॅनरबाजी केली आहे। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय काढण्याची शक्यता आहे। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे। मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकात अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिली आहे। मराठा बांधवांनी गोंधळ न घालता दिलेल्या जागी आराम करावा अशी विनंती त्यांनी केली आहे। जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन आमदार रोहित पवार हाताळत आहेत आणि पवारांना मुंबईत दंगल घडवायची असा गंभीर आरोप भाजप किसान मोर्चाच्या माऊली हळणकर यांनी केला आहे। मराठा समाजाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हक्काचं आरक्षण मिळावं, पण कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको। मुधोजी भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भूमिका जाहीर केली आहे। मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेशाच्या मागणीवर सरकारनं शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी मराठा समन्वयक संदीप गिड्डे यांनी केली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रायगडमधील काही लोकांनी पाठिंबा दिलाय। मुंबईत आंदोलकांची उपासमार होऊ नये यासाठी माणगावकरांनी भाकरी, चटणी आणि भाजीची व्यवस्था केली आहे। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अनेक जण सरसावलेत। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी 5000 चपात्या, भाकऱ्या, शेंगादाण्याची चटणी आणि पाण्याच्या बॉटल अशी रसद आंदोलकांना पाठवली आहे। आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाण रसद पुरवली जात आहे। कोल्हापुरातील मराठा समाज, ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं 2000पेक्षा जास्त आंदोलकांना रोज जेवण देण्याचा प्रयत्न सुरू आहे। कार्यालयाच्या फलकावर पूर्व नागपूर लिहिल्यानं काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या नामफलकावर काळं फासण्यात आलंय। भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचा आरोप वंजारी यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं। फन टाइम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील 2.5 किलोमीटर म्हणजेच 2.5 किलोमीटर उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळही उपस्थित होते। पुण्यात सिंहगड रोडवर जमलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असल्यानं फडणवीसांच्या येण्यापूर्वी काही आंदोलक सिंहगड रोडवर जमले होते। पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। जळगावातील बोगस जन्मपत्र घोटाळा प्रकरणी झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत सहमत नसल्याचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। जळगावातील 43 बांगलादेशींवर घटनात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजप नेते किरीट सोमय्या जळगाव दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला। निषेधाचा प्रयत्न करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। भाजपने मला